हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण रताळ्याच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत. तर अगदी टेस्टी अशा ह्या पुरणपोळ्या बनवतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर मस्त अशा पुरणपोळ्या बनतात. तर चला आज आपण या पुरणपोळ्या बनवून बघूया. तर त्याच्यासाठी मी इथं रताळं घेतलेले आहेत. तर मी रताळं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याचे दोन दोन भाग करून मी छान आता उकडून घेणार आहे. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये रताळे टाकलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून याच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि रताळेसुद्धा छान शिजलेले आहेत. आता रताळे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. तर सगळे रताळे इथं मी काढून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. पहिले तर मी हाताने साल काढली पण साल निघत नव्हती. मग मी नंतर बटाटे साळतात त्याच्याने साल काढून घेतली, ती अगदी अलगद अशी साल निघाली. नंतर मी सगळ्याच रताळ्यांची साल मस्तपैकी काढून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला हे रताळे छान किसणीने बारीक किसून घ्यायचे आहेत. तर मी इथं किसणी घेतलेली आहे आणि छान रताळे इथं किसून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे मऊसूत असा किस आपला तयार झालेला आहे. तर रताळे एकदम शिजलेले पाहिजे जास्त, म्हणजे किस पटपट आणि मऊसूत होतो. तर मस्त आपले रताळे इथं किसून झालेले आहेत बघा. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तुपावर. तर आपला इथं रताळ्याचा किस तयार करून झालेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाले की त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे. आता आपल्याला रताळ्याचा किस या तुपावर खमंग असा परतून घ्यायचा आहे. आपण पुरण परततो त्याप्रमाणे आपल्याला रताळ्याचा किस परतून घ्यायचा आहे. तर आता तूप गरम झालेलं आहे, यात आपण रताळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि छान खमंग असा परतून घ्यायचा आहे. तर इथं मी रताळ्याचा किस छान परतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे, साखर टाकायची आहे. तर माझ्याकडे गूळ कमी होता त्याच्यामुळे मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे. तुम्ही नुसते गुळाच्या सुद्धा पुरणपोळ्या बनवू शकता किंवा नुसत्या साखरेच्या सुद्धा बनवू शकता. तर इथं मी थोडासा गूळ टाकला, तो छान मिक्स करून घेतला. नंतर त्यात साखर टाकली आणि छान एकजीव करून घेतलं. तर आता मिश्रण छान मऊसूद होणार आहे. तर मस्त मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे. तोपर्यंत इकडं वेलची आणि सुंठ मी छान वाटून घेतलं आणि ते त्यात टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. आणि आता आपल्याला हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं इथं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. तर बघा इथं उलटणी उभे राहिले आहे, म्हणजे आपलं पुरण तयार झालेले आहे. आता आपल्याला पुरण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. तर आपण कणिक भिजवतो तेच पीठ घ्यायचं आहे आणि ते छान चाळून घ्यायचं आहे. नंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याचा आपल्याला मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर पीठ खूप पातळ होतं. तर इथं बघा मी मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला अर्धा तासासाठी छान झाकून ठेवायचं आहे. तर इथं मी अर्धा तासानंतर पीठ पुन्हा काढलं आणि त्याला थोडंसं तेल लावलं आणि छान असं मळून घेतलं. तर चांगलं जोर लावून मळायचं आहे आणि पीठ एकदम सॉफ्ट बनवायचं आहे. तर त्याला थोडंसं तेल लावून सॉफ्ट असा उंडा मळून घेतलेला आहे. तोपर्यंत आपलं पुरणसुद्धा इकडं थंड झालेलं आहे. आता आपण पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तर आपल्याला ज्या आकाराची पुरणपोळी पाहिजे त्या आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहे. तर इकडं बघा पुरणाचे गोळे तयार झालेले आहे. आता आपण पुरणपोळी तयार करून घेऊया. तर पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो थोडासा लाटून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे. आता पुरणाचा उंडा घेऊन त्यात आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि छान आता आपल्याला रताळ्याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे. अगदी सहज आणि पटपट होते. तर बघा इथं मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर आता इकडं तवासुद्धा तापलेला आहे. त्यावर आता आपल्याला खमंग अशी पोळी भाजायची आहे. तर त्याच्यासाठी मी तव्याला थोडंसं तूप लावलं आणि त्यावर पोळी आता भाजायला टाकलेली आहे.
आता पोळी आपली एका साईडनी भाजलेली आहे. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तर खमंग अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर रताळ्याची पुरणपोळी तुम्ही कधी बनवलेली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर खमंग आणि खुसखुशीत अशी पोळी तयार होते आणि अगदी आरामात 8-10 दिवस टिकते. तर बघा, आपली पोळी तयार झालेली आहे. तर आता मी बाकीच्या सुद्धा पोळ्या इथं करून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने मी थोडीशी चपाती लाटून घेते. नंतर त्यात पुरणाचा उंडा भरून छान चपाती लाटून घेते आणि खमंग अशी तुपावर भाजून घेते. तर अशाच सगळ्या प्रकारे मी पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहे माझ्या. तर बघा, अगदी सॉफ्ट अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे आणि फुटतसुद्धा नाही लाटताना. तर आपण ह्या पोळ्या सहज करू शकतो. तर बघा, किती मस्त पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर आपल्या मऊसूत अशा पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पुरणपोळ्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.